मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, बुळकांडी लागल्यानंतर शेळ्या एकदम अशक्त होतात बघा. तर अशक्तपणामध्ये शेळी खात नाही पित नाही तर काय करायचं? बरेचसे लोक काय करतात, लिव्हर टॉनिक देतात शेळ्यांना. तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, शेळीला बुळकांडी लागेल असल्यानंतर शेळीला लिव्हर टॉनिक कोणत्याच कंपनीचं लिव्हर टॉनिक शेळीला द्यायचं नाही. कारण काय असतं, लिव्हर टॉनिक पचण्यासाठी सुद्धा पचनशक्ती पाहिजे असती आणि ती रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी आपण काय करतो, तिला लिव्हर टॉनिक पाजतो. पण काय होतं, तिला ऑलरेडीच अशक्त झालेली आहे, तिला ते लिव्हर टॉनिक सुद्धा पचत नाही आणि त्याच्यामुळं सुद्धा ती शेळी बुळकांडते. तर लिव्हर टॉनिक कधीच शेळीला द्यायचं नाही. पण द्यायचं काय मग? सलाईन म्हणून काय द्यायचं? तर मित्रांनो, ORS पावडर, जी आपण ग्लुकोज पावडर म्हणतो का, तुम्हाला बाजूला दिसत असेल. लहान पिल्लांना इलेक्ट्रल कंपनीची ग्लुकोज पावडर पाजायची आहे. इलेक्ट्रल, नीट नाव ध्यानात ठेवा, इलेक्ट्रल कंपनीची ORS पावडर तुम्ही त्या लहान पिल्लांना पाजू